तर मित्रांनो आज आपण ट्राय करणार आहोत शोल्डर आणि थंडीमध्ये लावलेल्या भट्टीत शिजवलेली पावाची लादी. वर्कआउट माहिती आहे का कोणता आहे? यो बघ यो रानटी रेडा बेणी माणूस आहे की डोंगर मसलवर पण डबल मसल बनवून ठेवलं. चल भाई आज पालख्या आहेत आपल्या. रॉली विंकलर तात्यांच्या वर्कआउटची सुरुवात होते हॅमर स्ट्रेंथ ओव्हरहेड शोल्डर प्रेस मशीन पासून. आता ही मशीन ऑलमोस्ट सगळ्याच जिम मध्ये असते. जर तुमच्या जिम मध्ये नसेल तर अल्टरनेट सांगतो. 90 डिग्रीला बेंच सेट करा आणि डंबल उडवा. थांब मला दम खाऊ दे, इथंच पालख्या झाल्या. तात्या म्हणते वेट वाढव. तिच्या आईला सुरू होती खतम हो गया रे तू तो. मी बोललो भाई आपला इगो हट नको करू, नाही तर मशीनच उचलून फेकून देईन. सांगतोय हा. तात्या बोलते ते 50 किलो उचलताना फाटली तुझी. चाललाय मशीन उचलायला गायबान्या. चल पुढचा व्हेरिएशन घे. सीटेड ओव्हरहेड डंबल प्रेस मार. आता तिच्या आईला पहिलाच बास्का दिलं 20-20 किलोचा. तिच्या आईला पहिल्याच व्हेरिएशन एवढा तगडा मारून घेतलाय न त्यात परत आता सांगतायत 25 किलो पण घे. अरे भाई रानटी रेडा तर तुम्ही आहात, मी नाही. एवढी ताकद कुठं आणू? तात्या म्हणतायत मगाशी तर मशीन उडवाच्या वार्ता करत होतास, आता 25 किलोचा डंबल नाही उडत वय तुझ्याच्यानी. मी म्हणलं थांबा पहिले प्रोटीन घेऊ द्या, नाही तर मसल लॉस कराल माझा. तुम्हाला माहिती आहे ना तात्या, मी न्यूट्राबेजचा बायो ऍब्झॉर्ब वे प्रोटीन युज करतो. कारण माहितीये का? कारण याचा ऍब्झॉर्प्शन फॉर्म्युला एवढा स्ट्रॉंग आहे ना भाई, लगेच बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब होतंय. प्रोटीन घ्यायचं तर असा डायजेशन इश्यू नाही झाला पाहिजे. तुम्हाला पण पाहिजे का? जा लिंक आपल्या बायो मध्ये आहे. आपला डिस्काउंट कोड तुम्हाला माहितीच आहे, प्रणव 10 यूज करा, अजून स्वस्तात घेऊन जा. तात्या म्हणलं भास्कर अजून आपल्याला साईड लॅटरल रेजेस मारायचे. मी विचारला कितीचा डंबल घेऊ, बोला कितीचा घेऊ. तात्या म्हणलं लायकीत आहे आणि 10 किलो घे. त्याच्या आईला वजन तर काय उचलं नाही, नुसत्याच उड्या मारतय. हा व्हेरिएशन तर भाई मी पहिल्यांदाच मारतय. ओव्हरहेड लॅटरल रेजेस. मला वाटलं काहीतरी चिवतागिरी असेल, पण भाई शोल्डर एवढा बॅककार क्वीज होतय ना. शहाणपणा करून पहिले 5 किलो घेतला होता, आता लायकीत परत 2.5 किलोवर आलो. शोल्डर लाईन पर्यंत सोपं वाटतंय. त्याच्या वरती जेव्हा हात नेतो तेव्हा पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत बॉडी थरथरतय. त्यानंतर जोर काढायला आलो मी श्रक्स मारायला. तात्याने बोललं जिम मध्ये असतील तेवढ्या प्लेटी आणून टाका. मागून फाटकनी झोड पडली. तुझ्या आईला तुझा नोकर आहे काय रमी? जा चुपचाप आणि घेऊन ये प्लेटी. शोल्डरला एंड देण्यासाठी तात्या म्हणतात बेंट ओव्हर डंबल लॅटरल रेजेस मार. भाई ही एक्सरसाइज एवढी कॉम्प्लिकेटेड आहे ना, 100% मुवमेंट होणार. पण तात्या ऐकत नाही बोलल्यावर मला मारायला लागणार. असं आता आपले पाव जरा भट्टीत टाकूया. पहिला व्हेरिएशन आहे हँगिंग तंगड्या उचला. याच्याने भाई लोअर ऍस तगडे ट्रेन होतात. शक्यतो हे सुरुवातीलाच मारा, नंतर तंगड्या वर नाही येत. मला जाम अनुभव आहे भाई. त्यानंतर साईड क्रंचेस, जमत असेल तर वेट पण उचला, नसेल जमत तर बॉडी वेट रिपिटेशनच मारा. 5 झाला वर्कआउट. चल भाई पोज मारूया. काय मग कशा दिसतात शोल्डर वरच्या रॅगा? भाई आज शोल्डर टणटणीतच फुगलं आणि पावाची लादी कशी शिजली आहे भाई. असो, जर व्हिडिओ आवडली असेल तर हा वर्कआउट नक्की ट्राय करा आणि अशाच आणखीन मजेदार वर्कआउट रुटीन साठी आपल्या भावाला फॉलो करा. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.